नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला घेऊन आलो आहे त्र्यंबक रोडवरील अशा एका ठिकाणी जिथे पाऊल ठेवताच तुम्ही थेट जुन्या देखण्या आणि समृद्ध महाराष्ट्रात पोहोचता. होय, आम्ही आहोत हॉटेल संस्कृतीमध्ये. जर तुम्हाला रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून ब्रेक घेऊन अस्सल मराठी मातीची चव चाखायची असेल तर ही जागा तुमच्यासाठी आहे. चला तर मग अनुभवूया आपली संस्कृती. हॉटेल संस्कृतीमध्ये शिरताच लक्ष वेधून घेतो तो म्हणजे दिमागदार पाटीलवाडा. तो जुना काळ, तो लाकडी नक्षीकाम केलेला आणि तो रुबाबदार थाट मनाला एकदम भुरळ पाडतो. बरं एवढंच नाही, इथे आपला जुना गावगाडा जिवंत उभा केला आहे. बघा, इथे सर्व काही तुम्हाला जुन्या पद्धतीचं आपल्याला दिसेल. हा झोपाळ्यावर बसून तुम्ही एखाद्या पाटलासारखं मस्त निश्चिंत बसून आराम करू शकतात. तसंच या ठिकाणी टाकलेल्या या खाट्या, त्या देखील जुन्या आपल्या अंगणांची आठवण करून देतात असं तुम्हाला वाटत नाही का? उन्हाळ्याच्या संध्याकाळी अशा उघडलेल्या संपूर्ण आकाशाखाली या खाटांवरती मस्त पडून द्यावं आणि हे बंब जुन्या काळाची आठवण देतात. हा पाटीलवाडा म्हणजे जणू आपल्या जुन्या संस्कृतीचं एक उत्तम उदाहरणच आहे. सर्वीकडे गर्द झाडी आणि त्याच्यामध्ये या गावगाड्यात उभा असलेला हा पाटीलवाडा, हे तुळशी वृंदावन, ही बैलगाडी, जसं जसं तुम्ही इथे फिराल तुम्हाला संपूर्ण गावगाडा आपल्या डोळ्यासमोर दिसल्याशिवाय राहणार नाही. हा कुंभार इथे मडके घडवतो आहे, तर बजरंगबली गावातल्या ग्रामस्थांना आशीर्वाद देत आहेत. इथे अनेक जुनं पडीत सामानाची खोली, अडगळीतील खोली दिसते आहे. तर लोहार आपल्या पत्नीसोबत या ठिकाणी लोहारी काम करत आहे आणि आपल्या महाराष्ट्राचं दैवत माऊली माऊली गजर ऐकू येतोय. तर ही विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आणि हा ज्योतिषी, सगळं काही जुन्या गावगाड्यासारखं. हॉटेल संस्कृतीची ही ठिकाण. आणि आज आपण या ठिकाणी आलो आहोत आमरसपुरी हा जेवणाचा थाट अनुभवण्यासाठी, खास या हॉटेल संस्कृतीमध्ये जिथे नाशिकची संस्कृती भरभरून ठासून भरली आहे. हा छोटासा तलाव देखील या ठिकाणी आहे. तर ही आहे पत्रपेटी. चला आपण या गावामध्ये प्रवेश करूया. वेशीतील हे महाद्वार ओलांडून आपण गावगाड्यात प्रवेश करणार आहोत. आणि हा बघा जेवणाचा थाट. मित्रांनो, इथे टेबल खुर्ची नाही, तर इथे जमिनीवर पाट व चौरंगावर मस्तपैकी सुखासन मांडून बसण्याची भारतीय बैठक आहे. आणि जेव्हा तुमच्यासमोर ताट येतं, बाबांनो काय सांगू तुम्हाला, चमचमीत गावरान भजी, खुसखुशीत तळलेली कुरडई आणि भजी, पापड आणि मुख्य आकर्षण म्हणजे पुरणाची मुसमुसीत अशी रेशमी मांडे आणि त्यावर साजूक तुपाची धार पडते ना, तेव्हा स्वर्गीय सुख म्हणजे काय असतं ते कळतं. आणि सोबत गोड गोड आमरस असेल तर मग तृप्तीची परिसीमाच गाठली म्हणून समजा. एका शब्दात सांगायचं म्हणजे हा आहे अस्सल मराठमोळा थाट. आणि त्याची रंगत काही औरच म्हणायला पाहिजे.
एखाद्या राजेशाही थाटात तुम्ही जेवण केल्याचं तुम्हाला या ठिकाणी अनुभव मिळतो. 400 रुपयात मिळणारी ही थाळी अमर्यादित आहे आणि नाशिककर या ठिकाणी खास पुरणपोळी खायला येतात. आणि आता आपण जाऊया दिंडोरी रोडवरील सुखसागर या हॉटेलमध्ये. नाशिक आणि मिसळ यांचं एक वेगळंच नातं आहे, हो की नाही? पण तुम्हाला दिंडोरी रोडवरील एकदम कडक आणि अस्सल चवीची मिसळ खायची असेल तर तुमचे हक्काचे ठिकाण म्हणजे हॉटेल सुखसागर. आज आपण इथे आलोय नाशिककरांच्या गळातील म्हणजे सुखसागर मिसळ ट्राय करण्यासाठी. थेट जाऊया सुखसागरची खास मिसळ खाण्यासाठी. तर या मोठ्या आवारामध्ये हे सुखसागर हॉटेल विसावलं आणि अतिशय छान असं इथे रचना केलेली आहे या हॉटेलची. आणि जेव्हा तुम्ही या हॉटेलमध्ये प्रवेश करतात तेव्हाच तुमचं मन प्रसन्न होतं. या ठिकाणची मिसळ म्हणजे खाली छान शिजलेली मटकी आणि त्यावर मस्त कुरकुरीत फरसाण, वरून कांदा, कोथिंबीर आणि लिंबाची फोड. पण खरी जादू आहे ती या लाल भडक कटमध्ये. हा कट जेव्हा मिसळवर पडतो तेव्हा जो सुगंध सुटतो ना, आहा हा, तोंडातून लाळ गळायला लागते. हा पहिला घास पावासोबत घेतला की बाप रे, चमचमीत आणि जिभेवर रेंगाळणारी चव अशी ही सुखसागरची मिसळ आहे बॉस. तर तुम्ही ही मिसळ अनुभवलीच पाहिजे. आता एवढी झणझणीत मिसळ खाल्ल्यावर जिभेची आग शांत करायला आणि डोक्यात तरी आणायला काहीतरी पाहिजे ना. तर सुखसागरचा कडक चहा हा त्यावरचा रामबाण उपाय आहे. आल्याचा आणि मसाल्याचा मस्त सुगंध असलेले योग्य प्रमाणात उकळलेला हा चहा जेव्हा समोर येतो तेव्हा मिसळ पार्टी पूर्ण होते. चहाचा एक घोट आणि सगळा थकवा गायब. मिसळ नंतर चहा म्हणजे अगदी सोने पे सुहागा म्हणता येईल. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ लिहून कळवा.